नमस्ते मेरे सारे पत्रिका माध्यम भाई लोग को। आज हमने ये विरोध प्रदर्शन करने का कारण ये है कि हमारे जो तलवार समाज का जो एसटी सर्टिफिकेट हो गया, सिंधुत्व हो गया, कुछ भी देने के लिए सरकार तैयार नहीं हो रहा। इधर जिले में कुछ भी नहीं दे रहा हमारा। उसके लिए आज हमारा तलवार एसटी होराटा समिति अध्यक्ष सरदार रायप्पा और रेवंत सिंह कामनमणि के नेतृत्व में कड़मेश्वर गांव से पाद यात्रा करके आज गुलबर्गा पहुंचे। आज कम से कम 19वें दिन आज इधर पहुंचे। उसके कारण इतना विरोध प्रदर्शन डीसी ऑफिस के सामने हमने आज विरोध प्रदर्शन करे। क्या है कि मकसद क्या है कि हमको समझ में नहीं आ रही है। लास्ट टाइम जब बीजेपी सरकार की था तब आदेश भी दिया था कि तलवार कास्ट को सर्टिफिकेट दे दो करके। अभी कांग्रेस सरकार आया, कांग्रेस सरकार में सर्टिफिकेट ही नहीं इशू कर रहे। बोलते ऊपर से हमको प्रेशर है, आपको नहीं देना। तहसीलदार बोलते हैं ग्रेड 1 को बोलो, ग्रेड 2 को बोलो, फिर डीसी मैडम को बोलो, उस्तावारी मंत्री को बोलो। ऐसे करके गुंडागर्दी कर रहे हैं हम लोग को सर्टिफिकेट देने के लिए लोगों को क्या हो रहा है पता नहीं चल रहा हम लोगों को। अभी उसकी वजह से हमने आज कम से कम 2000 लोग आके आज प्रतिभटना हम लोग कर रहे हैं इधर विरोध प्रदर्शन करके। अभी पता ये भी नहीं कि हम तलवार वाले कौन है क्या है करके। लास्ट टाइम बीजेपी थे तो तभी सर्टिफिकेट अच्छा खासे दे रहे थे। अभी कांग्रेस सरकार है, सरकार की वजह से डीसी मैम भी बोल रहे थे तुम्हारा गोंदल है, ये है वो है। जो जब जॉब होता है, जॉब के टाइम में जो प्रमोशन वगैरह होता है, प्रमोशन के लिए सिंधुत्व मिलना जरूरी है। सिंधुत्व भी नहीं दे रहे। अभी पता नहीं कि अभी वो उधर कौन सा बेलगांव में वो सतीश जारकिहोली साहब कौन सा मिनिस्टर है क्या है पता नहीं है। ये तलवार नकली तलवार है करके बोलते हम लोग को। वो नकली है कौन असली हम तुम। वो सुप्रीम कोर्ट ने आदेश भी दिया ये तलवार 88H में जो एक ही तलवार है उनको एसटी सर्टिफिकेट दो करके। वो उस्तुवारी मंत्री जो सतीश जारकिहोली खुद फेंके हो, उन लोग का कास्ट वाले खुद फेक सर्टिफिकेट लिया उन लोग ने। हमारे तलवार वाले जो लेने वाले को तकलीफ दे रहे हैं उन लोग को। ये मैं कहना चाहता हूँ इस माध्यम के मुकाबले। हमने आज तक देखा तो आपने लोगों ने देखा है कि इतने सारे लोगों ने हम लोग ने आज विरोध प्रदर्शन किया। विरोध प्रदर्शन में हम लोग को कितना तकलीफ हो रहा है तलवार वाले को। अभी बच्चे लोग का एग्जाम है, बच्चे लोग का जॉब है, बच्चे लोग का स्कूल फीस है, सब कुछ हम लोग कितना प्रॉब्लम कितना हो रहा है हम लोग तलवार वाले। जब कांग्रेस सरकार था, बॉम्बे सरकार था, बॉम्बे सरकार ने खुद ने हमको आदेश किया कि ये जो तलवार समाज को है हम एसटी करके दे रहे, तुम कभी भी एसटी सर्टिफिकेट विड्रॉ कर लो करके बोले। हम लोग कम से कम हर एक तारीख में 20-25 हजार के लोग हम लोग ने एसटी सर्टिफिकेट लिए। जब से इधर कर्नाटक राज्य में सिद्धरामैया सरकार आया उसी टाइम पर हमको सर्टिफिकेट नहीं इशू कर रहे। ये गुलबर्गा में एक्चुअली मैं बोलना चाह रहा हूँ, ये गुलबर्गा जिले में बिल्कुल सर्टिफिकेट इशू नहीं कर रहे। बीजापुर में है, बीजापुर में सर्टिफिकेट दे रहे। क्या ये गुलबर्गा क्या पाकिस्तान में है क्या? गुलबर्गा में नहीं दे रहे, बीजापुर में एसटी तलवार का सर्टिफिकेट दे रहे। ये इधर उस्तुवारी मंत्री पूरा बोले कि ये तलवार को नहीं देना चाहिए करके, ऊपर से प्रेशर है, डीसी मैम भी नहीं दे रहे, कोई भी हमारा बात नहीं मान रहे हो। ग्रेड 2 तहसीलदार नहीं मान रहे, ग्रेड 1 तहसीलदार नहीं मान रहे। उसके लिए आज हमने इतने लोगों मिलकर आज विरोध प्रदर्शन किया। इसका आप देखो, आप माध्यम वाले, ये सरकार तक पूछना चाहिए हमारा दुख, हमारा दर्द, हमारा हमदर्दी जो भी आप दिखाओ हम लोगों को। सर डिमांड हमको सिंधुत्व मिलना चाहिए, सर्टिफिकेट इश्यू होना चाहिए, कुछ भी गोंदला नहीं होना चाहिए हमको लेने के टाइम में। कास्ट इनकम अगर सरकार जब दे रही थी तो आप क्यों नहीं लिए? सर वो टाइम पर लिए ना। अभी नया जब ये जो नहीं लेने वाले तो वो लोग लेते तो अभी देना चाहिए ना। वो लोग नहीं दे रहे, बीजेपी देते तो भी दे रहे थे। अभी कांग्रेस सरकार नहीं दे रहे। अभी वो बीजापुर में देते, बीजापुर में सरकार, बीजापुर में हर एक सर्टिफिकेट दे रहे हैं बीजापुर में। ये क्या गुलबर्गा क्या पाकिस्तान में है क्या या बांग्लादेश में है गुलबर्गा? इधर सर्टिफिकेट क्यों नहीं इशू कर रही है? उसके लिए मैं बोलना चाहता हूँ इस माध्यम के मुखातर। सर धन्यवाद सर। मेरा नाम है प्रेम। धन्यवाद। ನನ್ನ ಹೆಸರು ವೈಷ್ಣವಿ. ನಾ ಇವಾಗ 12ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಾನು 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿರುವಾಗ ನಮ್ಮ ಕಾಸ್ಟ್ STಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಆದೇಶ ಬಂತು. ಆವಾಗ ತಹಸೀಲ್ದಾರರು STಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡಿದರು. ನಂತರ ನಮ್ಮ ಪ್ರಾಂಶುಪಾಲರಿಗೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾದಾಗ ಅವರೇನಂದರು ಪೋರ್ಟಲ್ ಪ್ರಕಾರ ಇದ್ದರೂ ಕೂಡ TCನಲ್ಲಿ ತಳವಾರ ಅಂತ ಬರೆದು ಕೊಟ್ಟರು. ಆವಾಗ ನಾವು ಅವರಿಗೆ ಇವಳು ವೈಷ್ಣವಿ ಬಿರಾದರ್ ಅಂತ ಇದ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಪಾಲಕರು ನಾವು ಅವ್ರ ಕಾಕ ಅಂತಂತ. ಈಗ 9ನೇ ತರಗತಿ ಇದ್ದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ TC ಔಟ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆಗೆ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಆ ಮೂಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ST ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಇದಾಗಿದೆ. ಇದ್ರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಳವಾರ ಜಾತಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡಕ್ಕೆ ಸೇರೋದಂತೇಳಿ ನಾವು ಲೆಟರ್ ಮುಖಾಂತರ HM ಅವರಿಗೆ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಕೊಟ್ರ. ಅವ್ರೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬರು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಂದವ್ರು ಇಂದ್ರಗಡಿಗೆ ಏನಂದ್ರು ಆದೇಶ ಬಂದಿಲ್ಲ, ಮೇಲ್ಗಡೆ ಆದೇಶ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೆಲಸ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಬರೀ TC ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ಆ ಪೋರ್ಟಲ್ದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿವಾರ ಅಂಡ್ ತಳವಾರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮೇಲ್ ಆದೇಶ ಬಂದರೂ ಕೂಡ ಆ ಪೋರ್ಟಲ್ ಅನ್ನ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಕೈ ಬರಹವಾಗಿ ಇಲ್ಲಿದೆ ಕೈ ಬರಹವಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಬರೆದು ಕೊಡ್ತಾರೆ. ಈ ತರ ಬರೆದು ಕೊಡ್ತಾರೆ.
ಏನು ಇಲ್ಲಿ ಪರಿವಾರ ತಳವಾರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಮೇಲ್ ಪೋರ್ಟಲ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದನ್ನ ಕೈಬರ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಈ ತಳವಾರ ಸಮಾಜವನ್ನ ತುಳಿಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಇದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನದ ಪ್ರಶ್ನೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಸಾಕಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿದೆ. ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇದನ್ನ ಅಂಬಿಕಾ ಅಂತ, ಅವಳ ಹೆಸರು ಅಂಬಿಕಾ ಅಂತ, ಇಲ್ಲೇ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಆಗ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಫಿಲ್ಟರ್ ಬೇಡ ಮೊರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿರೋರು, ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅವರು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗ್ಯಾರ. ಇದನ್ನ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಕೈ ಬರವರ ಅದನ್ನ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿ ಪರಿವಾರ ಅಂಡ್ ತಳವಾರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿ ಕೈ ಬರವಾಗಿ ಕೊಡ್ತಾರ. ಮೇಲ್ಗಡೆ ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾರ ಆದೇಶ ಬಂದಿಲ್ಲ, ನಾವು ಆದೇಶ ಬಂದ್ರೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಂತಾರೆ. ನೀವು ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು TC ಇದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಾಸ್ಟ್ ನೋಡಿ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಆದೇಶ ಮೇಲ್ಗಡೆ ಆದೇಶ ಬಂದ್ರೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಂತಾರ. ಇದನ್ನ ಪೋರ್ಟಲ್ ಅಲ್ಲಿ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿ ಕೈ ಬರ್ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇದು ಯಾವುದೇ ಆದೇಶ ಇವರಿಗೆ? ಇದು ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇರೋ ಪ್ರಶ್ನೆ. ನಾಳೆಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು SSLC ಅಲ್ಲಿ 94 ತೆಗೆದು ಏನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಸೈನ್ಸ್ ಮಾಡಿ ಸರ್ವಜ್ಞ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾಳ. ಈ ಸರ್ವಜ್ಞ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಮುಂದೆ ನಾಳೆಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷೆ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನ್ ಕೆಟಗರಿ 1 ಅಂತ ಬರ್ರೆ ಅವಳು ಪಾಸ್, ಕೆಟಗರಿ 1ರಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ಳು ನೀಟ್ ಬರಿಬೇಕು ಅಥವಾ ST ಅಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಒಂದು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರೆ ST ಅಂತ ಕೇಸ್ನಾರ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅದ ಆಲ್ರೆಡಿ. ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ತಳವಾರ ಸಮಾಜವನ್ನ ಕೇಂದ್ರ ಗೆಜೆಟೆಡ್ ಮೂಲಕ ಮತ್ತೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅಂಕಿತ ಆಗಿ ಕೂಡಿದ್ರು ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಏನಪ್ಪ ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ತುಳಿತಾ ಇದಾರ. ಇದನ್ನ ಸರಿಯಾದ ಕ್ರಮವನ್ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ತಗೋಬೇಕು, ಮಾಡಬೇಕು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಭವಿಷ್ಯ ಈಗ ಪೂರ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ತಳವಾರ ಸಮಾಜದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಭವಿಷ್ಯಗಳು ಕೆಂಡಮಂಡಲ ಆಗ್ಬಿಟ್ಟದ. ಪೂರ ಎಲ್ಲಿ ಒಂದು ದಂಡಿಗೂ ಇಲ್ಲ, ನಡಬರ್ಕ ಹಳ್ಳಕ್ಕೂ ಇಲ್ಲ, ದಂಡಿಗೂ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದ. ಇದನ್ನ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಲ್ಲಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ಇದನ್ನ ಸರಿಪಡಿಸಬೇಕಾಗಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಬೇಕು. ಎಲ್ಲ HMಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ HMಗಳನ್ನ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಸ್ನಾರ ಅವ್ರು ಹೊರಡಿಸ್ಬೇಕಂತ ಕೇಸ್ನಾರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಕಳಕಳಿ ಅದ. ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನದಾಗ ಏನು ಈಗ ನಾಳೆಗೆ ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷೆ ಬರಿಬೇಕಾದ್ರ ಯಾವ್ದ್ರಾಗ ಬರಿಬೇಕು? ಅವರು ಕೆಟಗರಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರ ಅಲ್ಲಿ ಪೋರ್ಟಲ್ದಾಗ ತಳವಾರ ಅಂತಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ST ಸೇರದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಇವ್ರ ಅಂತಂತಂದ್ರ ST ಇಲ್ಲಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ದಾಗ ಕೆಟಗರಿ 1 ಬರ್ಕೊಡ್ತಾರ. ಇದು ಸಮಸ್ಯೆ ಬಹಳಷ್ಟು ಆಗ್ಯದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದನ್ನ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇಂಥ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ರ ಜೀವನ ಅವ್ರು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾಸ್ಟ್ ಅನ್ನ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ತುಳಿತಾ ಇದಾರ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳದ್ದು ಸಮಸ್ಯೆ ಬಹಳಷ್ಟು ಇದೆ. ಇದನ್ನ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತೀನಿ.